अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। माणसाने नेहमी कृतज्ञतेने राहावे। रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञतेचा भाव मनात जागवणे ही अत्यंत उन्मत्त साधना आहे। दिवसभरात आपण जे काही मिळवतो, अन्नाचा घास, कुटुंबाची साथ, श्वासांची अखंड चाल, काम करण्याची संधी, हे सर्व इतके सहज मिळते की आपण त्याची जाणीव, त्याची किंमत विसरतो। परंतु विवेकबुद्धी सांगते की यातील एकही गोष्ट आपोआप, हमखास किंवा कायमस्वरूपी नाही। जीवनातील अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात, तरी त्या आपल्याला लाभतात। ही जाणीव मनात ठेवली की अहंकार मावळतो आणि नम्रता वाढते। कृतज्ञता म्हणजे वास्तवाची जाणीव आहे। मला जे मिळाले आहे ते पुरेसे आहे, असा भाव ठेवणे म्हणजे प्रगती थांबवणे नव्हे, तर असंतोषाची आग शांत करणे होय। तक्रारी मनाला अस्वस्थ करतात, तुलना मनाला अशांत करते, पण कृतज्ञता मन स्थिर करते। विवेकाने विचार केला तर लक्षात येते की आपल्याकडे जे आहे तेही अनेकांच्या आयुष्यात नाही। म्हणून प्रत्येक गोष्टीकडे कृपेच्या दृष्टीने पाहणे म्हणजे समाधानाचा मार्ग निवडणे होय। दत्तस्मरण म्हणजे कृतज्ञता अधिक गहन करणे। हे दत्त महाराज, आज जे मिळाले त्याबद्दल मी ऋणी आहे, असे मनोमन म्हणताना आपण केवळ देवाचे आभार मानत नाही, तर जीवनातील प्रत्येक क्षणाला महत्त्व देत असतो। ही भावना मनाला सकारात्मकतेकडे नेते। दिवसातील लहान सहान आनंदही लक्षात येऊ लागतात। एखादे हसू, एखादी मदत, एखादा शांत क्षण। विवेकबुद्धीने पाहिले तर कृतज्ञता म्हणजे मनाला योग्य दिशेने प्रशिक्षित करीत राहणे। रात्री कृतज्ञतेच्या भावनेत झोपल्यास मनात तक्रारींची गर्दी राहत नाही। मन शांत, प्रसन्न आणि हलके होते। अशा मनाला गाढ झोप लागते। हळूहळू कृतज्ञतेची सवय स्वभावाचा भाग बनतो आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते। कृतज्ञ मन हे समृद्ध मन, आणि अशा समृद्ध मनाला दत्तकृपेची जाणीव अधिक स्पष्ट होते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद।